जे राज्याच्या मनात आहे तेच करेन. राज ठाकरेंशी युतीबाबत उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य. तर युतीसाठी उद्धव ठाकरे लाचार. एकनाथ शिंदे यांची टीका. कम ऑन किल मी. उद्धव ठाकरेंचं भाजप आणि शिंदेना चॅलेंज. तर मरे हुए को क्या मारना. एकनाथ शिंदेंचा पलटवार. देशाला पंतप्रधानांची गरज. पंतप्रधान भाजपचे. वर्धापन दिनाच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल. देशाला गृहमंत्र्यांची गरज असताना गृहमंत्री घर फोडण्याचं काम करतात. अमित शहांवरही घणाघात. राज्यामध्ये हिंदी सक्ती होऊ देणार नाही. उद्धव ठाकरेंचा निर्धार. हिंदी सक्ती म्हणजे मराठी अमराठी भांडण लावण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप. वर्धापन दिनालाच ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का. ठाकरेंचे 2 नगरसेवक विजेंद्र शिंदे आणि अजित भंडारींचा शिंदेंच्या सेनेत प्रवेश. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा 1 नगरसेवक शिंदेंच्या पक्षात. शिंदेंच्या शिवसेनेकडून मनसेसोबत युतीच्या हालचाली. शिंदे राज ठाकरेंना स्नेहभोजनाचं निमंत्रण पाठवणार. उदय सामंत यांच्यावर विशेष जबाबदारी. सूत्रांची माहिती. अघोरी विद्या केली असती तर आधीच पालकमंत्री झालो असतो. अघोरी पूजेच्या आरोपावर भरत गोगावलेंचं स्पष्टीकरण. तर पालकमंत्री पदासाठी बेठीला धरण्याकरता राष्ट्रवादीचा डाव. गोगावलेंचा आरोप. मुंबई रायगड रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट. रायगडला अतिमुसळधार पावसाचा इशारा. पावसामुळे रायगड रत्नागिरीतल्या नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी. अनेक गावात पूरस्थिती. नाशिकमधील गोदावरी नदीला पूर. भांडी बाजार परिसरात शिरलं पुराचं पाणी. जुना वाडाही कोसळला. गिरीश महाजनांकडनं पूरस्थितीची पाहणी. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं आळंदीतून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान. माऊलींच्या पालखी सोहळ्यासाठी अलंकापुरी सजली. इस्रायलमधील वैद्यकीय केंद्र आणि स्टॉक एक्सचेंज बिल्डिंगवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला. तर इस्रायलच्या हल्ल्यात आतापर्यंत इराणच्या 639 नागरिकांचा मृत्यू. नमस्कार, मी अश्विन बापट. आपण बघताय 10च्या बातम्या एबीपी माझावर. बुलेटिनच्या सुरुवातीलाच्या दिवसभरातली एक मोठी आणि चर्चेत राहिलेली